ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. राइट डाउन. नंबर 3 प्रेझेंट परफेक्ट. And last present perfect continuous tense. Okay, present perfect continuous tense. Active voice formula. Write here active voice formula. S plus V plus O. हाँ, इंग्लिश सेंटेन्स स्ट्रक्चर कोणत्या फॉर्म्युलामध्ये असणार आहे? S प्लस V प्लस O. आपल्याला टेन्स सोबत प्रेझेंट टेन्समध्ये हे जे 4 पार्ट्स आहेत, सिंपल, परफेक्ट, कंटिन्युअस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचे सेंटेन्सेस काय करायचे आहेत? ट्रान्सफर करायचे आहेत. तर आपण एकच कॉमन सेंटेन्स जे आहे ते घेणार आहोत. ही राइट्स अ नॉव्हेल. ही राइट्स अ नॉव्हेल. हां, बोर्डकडे लक्ष द्या. पहिल्यांदा समजून घ्या आणि त्याच्यानंतर राईट डाऊन करा. ही राइट्स अ नॉव्हेल. हां, ॲक्टिव्ह व्हॉइस फॉर्म्युला, हे ॲक्टिव्ह व्हॉइसचंच सेंटेन्स आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस फॉर्म्युला काय आहे? S प्लस V प्लस O. ओके, S प्लस V प्लस O. पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला O प्लस HV प्लस PP प्लस बाय प्लस S2. HV stands for helping verb. HV stands for helping verb. PP stands for past participle, that is V3. That is V3. And S changed into S2. S changed into S2. Okay, S plus V plus O. Active voice formula. Make it passive. A novel. हाँ, helping verb. Helping verb from present tense. Present tense साठीचे helping verbs कोणते आहेत? am, is and are. Okay, a novel is. A novel is. Okay, next past participle, that is V3. राइट चा थर्ड फॉर्म काय आहे? written by him. he transforms into him. मग आपलं फायनल सेंटेन्स काय झालेलं आहे? अ नॉव्हेल इज रिटन बाय हिम. अ नॉव्हेल इज रिटन बाय हिम. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स इथं कंप्लीट झाला. नेक्स्ट जो आहे हा कोणता टेन्स आहे? पास्ट टेन्स. तर आपण इथं सिंपल पास्ट घेऊ. सिंपल पास्ट हेच सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्ससाठी कसं असेल? आता राइट्स इंडिकेट प्रेझेंट टेन्स. नक्कीच चेंज आपला कुठं होणार आहे? वर्बमध्येच होणार आहे. मग आपलं सिंपल पास्ट टेन्सचं हे सेंटेन्स कसं असेल? ही रोट अ नॉव्हेल. ओके, ही रोट अ नॉव्हेल. हां, सेम रूल. कोणता आहे फॉर्म्युला? येस, फॉर्म्युला O प्लस HV प्लस PP प्लस बाय प्लस S2. ओके, ही S wrote verb and a novel object. आपल्याला स्टार्टिंगला कोणाला घ्यायचं आहे? O ऑब्जेक्ट, अ नॉव्हेल. ओके, वर्ब HV घ्यायचा आहे, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब फॉर पास्ट टेन्स वॉज अँड वेअर. अ नॉव्हेल सिंगल नाउन आहे, त्याच्यासाठी कोणता येणार? वॉज. अ नॉव्हेल वॉज पास्ट पार्टिसिपल फॉर्म रिटन बाय हिम. ओके, आपलं फायनल आन्सर काय झालेलं आहे? अ नॉव्हेल वॉज
रिटन बाय हिम. ओके, हे दोन फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट जो आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्ससाठी सेम हे सेंटेन्स जे आहे ते कसं असेल? हां, फ्युचर टेन्ससाठी असणार आहेत विल अँड शाल. ओके, विल अँड शाल. हां, ही विल राईट अ नॉव्हेल. ही विल राईट अ नॉव्हेल. हा आहे सिंपल फ्युचर टेन्स. ट्रान्सफर इट इनटू पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला इथं आहे. ओ स्टार्टिंगला येणार आहे आपला. अ नॉव्हेल. हां, विल ट्रान्सफर इनटू विल बी. विलचं काय होणार आहे? विल बी. जसं विलचं विल बी आहे, विल बी. शाल बी. तसंच कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. These are helping verbs as well as model auxiliaries. These are helping verbs as well as model auxiliaries. Model auxiliaries हे जर असतील तर नक्कीच आपल्याला एक्स्ट्रा वर्ड घ्यावा लागणार आहे. तो कोणता? बी. कोणता घ्यावा लागणार आहे? बी. अ नॉव्हेल विल बी. हां, नेक्स्ट रिटन बाय हिम. ओके, हे तिन्ही टेन्स जे आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स, हे पहिल्यांदा कॉपी करून घ्या. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बोर्डकडे बघायचं. रायटिंग स्टॉप करा, बोर्डकडे लक्ष द्या. प्रेझेंट कंटिन्युअस म्हटल्यानंतर आपल्याला लगेचच क्लिक व्हायला पाहिजे की तिथं काय असणार आहे? वी प्लस आय एन जी असणार आहे कंटिन्युअससाठी. इथं होतं का रे आय एन जी? नाही. पण कंटिन्युअससाठी काय असणार आहे? व्ही प्लस आय एन जी आणि प्लस हेल्पिंग वर्बसुद्धा इथं प्रेझेंट असणार आहे. तर आपलं हेच सेंटेन्स जे आहे, ही राईट्स अ नॉव्हेल, ते प्रेझेंट कंटिन्युअससाठी असं असणार आहे, ही इज रायटिंग अ नॉव्हेल. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्ससाठीचं हे सेंटेन्स असेल, ही इज रायटिंग अ नॉव्हेल. मी तुम्हाला कोणती ट्रिक सांगितली? कंटिन्युअससाठी नेहमी लक्षात ठेवायचं व्ही प्लस आय एन जी हे स्ट्रक्चर तिथं असणार आहे आणि व्ही प्लस आय एन जीसाठी नक्कीच हेल्पिंग वर्ब जे आहे त्याची गरज असणार आहे. ही इज रायटिंग अ नॉव्हेल. फॉर्म्युला सेम असणार आहे हा, ओ प्लस एच व्ही प्लस पी पी प्लस बाय प्लस S2. नक्कीच या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट सेम आहे, अ नॉव्हेल, की जो आपण स्टार्टिंगला घेऊ. अ नॉव्हेल. जसं आपले सगळे मॉडेल ऑक्झिलरीज जे आहेत त्यांना प्लस बी करावं लागतं, तसं जिथं जिथं आय एन जी असणार आहे तिथं आपल्याला एक्स्ट्रा वर्ड घ्यावा लागणार आहे, बीइंग. हे लक्षात ठेवायचं. इथं एक्स्ट्रा वर्ड कोणता घ्यावा लागणार आहे? बीइंग. अ नॉव्हेल इज बीइंग, पुढं काय असणार आहे? रिटन बाय हिम. अ नॉव्हेल इज बीइंग रिटन बाय हिम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे इथं पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअससाठीचं हे सेंटेन्स कसं होणार आहे? सेंटेन्स हा माने सांग बघू. हां, हे सेंटेन्स आपल्याला पास्ट कंटिन्युअससाठी कसं असणार आहे? नाही, ही रोट अ नॉव्हेल तर सिंपल आहे. इथं कंटिन्युअससाठी कंपल्सरी व्ही प्लस आय एन जी आणि त्याच्या आधी एक हेल्पिंग वर्ब असणारच आहे. ओके, पास्ट टेन्ससाठी कोणते हेल्पिंग वर्ब्स आहेत? वॉज, वेअर आहेत ना, वॉज, वेअर. तर बघा, ही इजचं फक्त काय होणार आहे? इथं वॉज होणार आहे. ही वॉज रायटिंग अ नॉव्हेल. आणि आपलं पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स काय असणार आहे? अ नॉव्हेल वॉज, येस, रिटन बाय हिम. करेक्ट ना? हां, बीइंग आहे तिथं. का?
ING आहे याच्यासाठी. अ नॉव्हेल वॉज बीइंग रिटन, हां गुड, रिटन बाय हिम. ओके, हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्ससाठीचं सेंटेन्स. नेक्स्ट कोणता टेन्स आहे सांगा? फ्युचर कंटिन्युअस. हां, आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्ससाठीचं हेच सेंटेन्स आपल्याला फ्युचर कंटिन्युअससाठी कसं असेल? हां, नाही, अ नॉव्हेल नाही, हे सेंटेन्स आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स इथं कसं होणार आहे? ही विल बी रायटिंग अ नॉव्हेल. ओके, ही विल बी, एक्झाम्पल काय असणार आहे? ही विल बी रायटिंग अ नॉव्हेल. आणि याचं पॅसिव्ह व्हॉइस जे आहे ते सगळ्यात सोपं आहे. ओके, हां, याचं पॅसिव्ह जे आहे हे नो पॅसिव्ह आहे, याचं पॅसिव्ह होत नाही. त्यामुळे इथं काय असणार आहे? नो पॅसिव्ह आहे की नाही? सगळ्यात इझी सेंटेन्स. याचं पॅसिव्ह होणार नाही. ओके, हे राईट डाऊन करून घ्या. शिंदे पॉज घे. परफेक्ट. नेक्स्ट कोणता आहे तर प्रेझेंट परफेक्ट. सेकंड लास्ट बेंच, लुक ॲट हिअर. कंटिन्युअससाठी जसं V+ING आहे तसं परफेक्ट हा वर्ड आपल्याला समोर आल्यानंतर हॅव ऑब्लिक हॅज हे नक्की असणार आहे. कोण असणार आहे? हॅव हॅज. हॅव हॅज नंतर येणारा जो वर्ड असतो हा 100% V3 असतो. हॅव हॅज फॉलोड बाय V3. V3 म्हणजेच कोण आहे? पास्ट पार्टिसिपल आहे. ओके, हे सेंटेन्स असं असेल, ही हॅज रिटन अ नॉव्हेल. रिटन आलं, हॅव हॅज फॉलोड बाय V3. त्या सेंटेन्समध्ये परफेक्टच्या नक्कीच हेच कॉम्बिनेशन असतं, हॅव किंवा हॅज आणि प्लस काय असणार आहे? V3. रूल सेम आहे आपला. कोणता? येस, फॉर्म्युला O+HV+PP+ by+S2. हां, स्टार्टिंगला ओ कोण आहे? अ नॉव्हेल. अ नॉव्हेल. जसं V+ING साठी बीइंग हा वर्ड एक एक्स्ट्रा ॲड केला तसं हॅव हॅज असल्यानंतर आपल्याला एक एक्स्ट्रा वर्ड ॲड करायचा आहे, तो बीन. ओके, बीन. फॉर्म्युला तोच आहे, फक्त हे चेंजेस जे आहेत हे सगळे त्या ठिकाणी लक्षात ठेवले, आपलं सेंटेन्स करेक्ट. अ नॉव्हेल हॅज, हां, कोणता वर्ड ॲड करायचा आहे? बीन. अ नॉव्हेल हॅज बीन रिटन बाय हिम. अ नॉव्हेल हॅज बीन रिटन बाय हिम. ओके, हे झालं प्रेझेंट परफेक्ट. नेक्स्ट टेन्स कोणता आहे आपला? हां, पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट. जसं इथं हॅव आणि हॅज आहेत, ही हॅज आलेलं आहे, तर हेच सेंटेन्स इथं कसं असेल? पास्ट टेन्स, पास्ट परफेक्टसाठी हॅड असणार आहे. कोण असणार आहे? हॅड. मग हे सेंटेन्स कॉमनली सांगा बघू कसं असेल? ही हॅड रिटन अ नॉव्हेल. ओके, ही हॅड रिटन अ नॉव्हेल. हां, याचं पॅसिव्ह व्हॉइस तुम्ही करायचं आहे. आणि आता मला सांगा फ्युचर टेन्ससाठी, फ्युचर परफेक्ट टेन्ससाठी हे सेंटेन्स कसं असेल? जसं इथं हॅव हॅज आहेत, इथं हॅड आहे, तसं इथं फ्युचर परफेक्टसाठी विल हॅव किंवा शाल हॅव. विल हॅव और शाल हॅव. ओके, हे सेंटेन्स सुद्धा तुम्ही बनवायचं, त्याचं पॅसिव्ह करायचं. करेक्ट आहे का आपण बघूया. अ नॉव्हेल विल हॅव बीन रिटन बाय हिम. आणि याचं सेंटेन्स काय झालेलं होतं? पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स. अ नॉव्हेल हॅड बीन रिटन बाय हिम. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट टेन्स.
आता याच्यानंतर कोणते आहेत तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा जो टेन्स टाईप आहे हा कशाचं कॉम्बिनेशन आहे रे? सेकंड वन अँड थर्ड वन, बरोबर आहे की ज्याच्यामध्ये परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे. म्हणजेच या सेंटेन्समध्ये आपलं हॅव हॅजसुद्धा असणार आहेत आणि प्लस व्ही प्लस आय एन जी सुद्धा असणार आहे. कोणत्या सेंटेन्समध्ये तर परफेक्ट कंटिन्युअस. का तर तो सेकंड अँड थर्डचं काय आहे कॉम्बिनेशन आहे. मग आपलं लास्ट सेंटेन्स जे आहे मी आत्ताच म्हणाले की तिथं हॅव हॅज पण असतील प्लस बीन पण असणार आहे आणि प्लस व्ही आय एन जी सुद्धा असणार आहे. तर ते सेंटेन्स असं होईल बघा, ही हॅज बीन रायटिंग अ नॉव्हेल. हॅज आहे, बीन आहे प्लस व्ही प्लस आय एन जी सुद्धा असणार आहे. हे सेंटेन्स असं झालेलं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. ही हॅज बीन रायटिंग अ नॉव्हेल. हां, हे सेंटेन्स इथं कसं असेल पास्टमध्ये? ही हॅड बीन रायटिंग अ नॉव्हेल. आणि इथं फ्युचरमध्ये कसं असणार आहे? ही विल हॅव बीन रायटिंग अ नॉव्हेल असं असणार आहे. आणि या तिन्ही टेन्स टाईपचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन होत नाही. त्यामुळं इथं ॲन्सर आपलं असणार आहे नो पॅसिव्ह. ओके, राईट डाऊन, लिहा. टेन्स विथ active and passive voice. Tense with active and passive voice. Tense mainly divided into three parts. Tense are mainly divided into three parts. Which three parts? Present tense, past tense and future tense. But each tense type further divided into four parts. How many parts? Four parts. Simple present tense, for example, present tense divided into these four parts. Simple present tense, present continuous tense, present perfect tense and lastly present perfect continuous tense. Okay, simple present tense structure or formula S plus V plus O. Simple जिथं असेल तिथं आपला जो प्रोनाउन आहे किंवा नाउन जे आहे त्याच्यानंतर डायरेक्ट लगेचच वर्ब येणार आहे. इथं मध्ये एखादं हेल्पिंग वर्ब असणार नाही की जे इथं आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये बघायला मिळतं, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये असतं. तसं हा टेन्स टाईप जो आहे हा एकच असा आहे की ज्याच्यामध्ये प्रोनाउन किंवा नाउन नंतर लगेचच मेन वर्ब असतो. ओके, एस प्लस व्ही प्लस ओ. पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला आणि ॲक्टिव्ह व्हॉइस फॉर्म्युला इथं आहे. व्हॉट इज ॲक्टिव्ह व्हॉइस फॉर्म्युला? एस प्लस व्ही प्लस ओ. टेल मी पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला O प्लस HV प्लस PP प्लस बाय प्लस S2. सिम्पल प्रेझेंट टेन्स नंतर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स की जिथं V प्लस आय एन जी आहे. जिथं V प्लस आय एन जी असणार आहे तिथं आपल्याला एक्स्ट्रा वर्ड कोणता घ्यायचा आहे? बीइंग. बाकी आपली प्रोसिजर जी आहे किंवा फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे, फक्त एक ॲडिशनल वर्ड इथं कोणता घ्यायचा आहे? बीइंग. कंटिन्युअस नंतर नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट जिथं आहे तिथं नक्कीच हॅव हॅज हॅड अँड विल हॅव ऑर शाल हॅव असणार आहेत. आता इथं परफेक्टसाठीची ट्रिक काय आहे? जसं व्ही प्लस आय एन जीसाठी आपण एक्स्ट्रा वर्ड घेतला बीइंग, तसंच परफेक्टच्या सेंटेन्ससाठी जिथं हॅव हॅज हॅड असतील तिथं एक्स्ट्रा वर्ड कोणता घ्यायचा आहे? बीन. ओके, लास्ट टेन्स टाईप जो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स की ज्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकत नाही. ओके, हे सगळे रूल्स जे आहेत, फॉर्म्युले जे आहेत हे फक्त ॲसेरेटिव्ह सेंटेन्ससाठी आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सपर्यंतच यूज करता येऊ शकतात. बट व्हॉट अबाउट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स? इम्पेरेटिव्ह सेंटेन्ससाठीचा फॉर्म्युला डिफरंट आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट इज रिक्वेस्ट ऑर ऑर्डर. काय असते? रिक्वेस्ट किंवा ऑर्डर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर त्याचा फॉर्म्युला आपण बघूयात. हे लक्षात आलेलं आहे व्यवस्थित? इथं कोणाला काही डाऊट आहे का? हे फक्त हे रूल्स लक्षात ठेवा. तुम्हाला कोणतंही आणि कितीही लॉंग सेंटेन्स असेल तर या रूलनुसार फक्त आपण गेलात आपलं सेंटेन्स करेक्ट येणार. ओके, टेक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स.
active and passive voice for imperative sentence. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय असणार आहे, रिक्वेस्ट ऑर ऑर्डर. आता जे 4 टाइप्स आहेत सेंटेन्सचे, फर्स्ट टाइप आहे ॲसेरेटिव्ह सेंटेन्स, सेकंड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता बघा आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स लगेचच आयडेंटिफाय होतं का, तर तिथं एक्सक्लेमेटरी मार्क असतो, आपल्याला समजतं हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला क्वेश्चन मार्क तिथं दिसतो. बट व्हॉट अबाउट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अँड ॲसेरेटिव्ह सेंटेन्स, दोघांचा एंड जो आहे हा फुल स्टॉपनीच होतो, बरोबर आहे. मग आपल्याला तुम्ही कन्फ्यूज राहता की गिव्हन सेंटेन्स जे आहे ॲक्टिव्ह व्हॉइसचं ते इम्पेरेटिव्ह आहे की ॲसेरेटिव्ह आहे, तर हे कसं आयडेंटिफाय करणार तुम्ही. फॉर एक्झाम्पल बघा आपण एक 2-3 इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल्स बघू. सिट डाऊन, स्टँड अप, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, गिव मी. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत ना, ही रिक्वेस्ट आहे किंवा ऑर्डर आहे. जरा आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर प्रत्येक सेंटेन्स जे आहे हे मेन व्हर्बनी स्टार्ट होतं. मेन व्हर्बनी स्टार्ट होतं. मेन व्हर्बनी स्टार्ट होणारं प्रत्येक सेंटेन्स कोणत्या टाईपचं असतं, इम्पेरेटिव्ह असतं. मग तुम्ही म्हणाल इथं असंही सेंटेन्स असू शकतं, प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. हे सेंटेन्स कुठं मेन व्हर्बनी स्टार्ट होतं, नाही होत, बट इट इज ऑल्सो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. प्लीज इंडिकेट्स रिक्वेस्ट, प्लीज इंडिकेट्स रिक्वेस्ट. जसं असं जरी सेंटेन्स असेल तरी प्लीज हे नाही असं कन्सिडर करून नेक्स्ट सेंटेन्स बघायचं नक्कीच ते कोणत्या टाईपचं असणार आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. या टाईपच्या सेंटेन्ससाठीचा पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला जो आहे तो असा आहे, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. हां, आपल्याला हा फॉर्म्युला जो आहे हा इम्पेरेटिव्हसाठी लक्षात ठेवायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. हा फॉर्म्युला लिहून घ्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्ससाठीचा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दॅट इज रिक्वेस्ट ऑर ऑर्डर आणि हा आहे त्याचा फॉर्म्युला. बंदच करा आता.